नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 48 कंपन्या बघणार आहोत. कंपन्याचे प्रमोटर्स मागल्या 4 क्वार्टर पासून म्हणजे मागल्या 1 वर्षापासून या कंपन्याचे प्रमोटर्स आपली हिस्सेदारी कमी करत आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल या 48 कंपन्या बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे मुरुगप्पा ग्रुपच्या दिग्गज कंपनी EID पॅरी इंडिया लिमिटेडचे. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती 42.23% आणि आता फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वननुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 41.54%. तसेच मित्रांनो, या लिस्टमध्ये दुसऱ्या कंपनीचे नाव आहे HFCLचे. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनमध्ये या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती 37.63%, जी आता एका वर्षानंतर म्हणजे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनमध्ये घसरून राहिलेली आहे 31.58%. तसेच लुपिन लिमिटेड या कंपनीमध्ये फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती 46.98%, जी आता घसरून फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनमध्ये राहिलेली आहे 46.90%. तसेच मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती 50.33%, जी आता घसरून फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनमध्ये राहिलेली आहे 50.07%. तसेच मित्रांनो, पतंजली फूड्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनमध्ये हिस्सेदारी होती 72.81%, जी आता फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनमध्ये राहिलेली आहे 68.83%. तसेच महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनमध्ये हिस्सेदारी होती 18.56%, जी आता घसरून फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनमध्ये राहिलेली आहे 18.44%. तसेच जेन्सर टेक्नॉलॉजीज या कंपनीमध्ये फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी होती 49.17%, जी घसरून आता फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनमध्ये राहिलेली आहे 49.06%. तसेच आयशर मोटर्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनमध्ये हिस्सेदारी होती 49.11%, जी आता घसरून फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनमध्ये राहिलेली आहे 49.07%. तसेच मुरुगप्पा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीमध्ये फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी होती 57.31%, जी आता घसरून फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनमध्ये राहिलेली आहे 56.90%. तसेच GB केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स या कंपनीमध्ये फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती 53.77%, जी आता घसरून फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनमध्ये राहिलेली आहे 47.73%. तसेच विप्रो लिमिटेडमध्ये फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती 72.82% आणि आता घसरून विप्रो लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनमध्ये हिस्सेदारी राहिलेली आहे 72.66%. तसेच कोरोमंडल इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनमध्ये
प्रमोटर्सची हिस्सेदारी होती 50.33%, जी आता फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनमध्ये राहिलेली आहे 49.90%. तसेच मास्टेक लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी होती 36.25%, जी आता फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनमध्ये राहिलेली आहे 35.95%. तसेच केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनमध्ये हिस्सेदारी होती 33.06%, जी आता घसरून फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनमध्ये राहिलेली आहे 22.90%. तसेच एमफेसिस या कंपनीमध्ये प्रमोटर्सची फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनमध्ये हिस्सेदारी होती 40.35%, जी आता घसरून फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनमध्ये राहिलेली आहे 40.10%ची. तसेच मारिको लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनमध्ये हिस्सेदारी होती 59.28%, जी आता घसरून फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनमध्ये राहिलेली आहे 59.03%. तसेच इंडसइंड बँक लिमिटेडमध्ये फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनमध्ये हिस्सेदारी होती 16.38%, जी आता घसरून फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनमध्ये राहिलेली आहे 15.82%. तसेच ॲक्सिस बँकमध्ये फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी होती 8.31%, जी आता घसरून फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनमध्ये राहिलेली आहे 8.17%. तसेच भारती एअरटेल लिमिटेड या कंपनीमध्ये फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती 53.17%, जी आता घसरून फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनमध्ये राहिलेली आहे 51.25%. तसेच ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर या कंपनीमध्ये फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती 72.71%, जी आता घसरून फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनमध्ये राहिलेली आहे 72.56%. तसेच मित्रांनो, नंतर नाव आहे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस, नंतर आहे विगार्ड इंडस्ट्रीज, नंतर आहे चॅलेट हॉटेल्स, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट, नंतर आहे HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, नंतर आहे निफ्फॉन लाईफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंट, नंतर आहे एंजल वन, नंतर आहे ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी, नंतर आहे आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल, नंतर आहे तेजस नेटवर्क्स, नंतर आहे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड, नंतर आहे पॉलिकॅब इंडिया, नंतर आहे ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, नंतर आहे लोधा डेव्हलपर्स, नंतर आहे L&T फायनान्स, नंतर आहे आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, नंतर आहे इरिस लाईफ सायन्सेस, नंतर आहे किर्लोस्कर ऑइल इंजिन, नंतर आहे 360 वन वॅम, नंतर आहे FL 3i, नंतर आहे होम फर्स्ट फायनान्स कंपनी लिमिटेड, नंतर आहे आदित्य बिर्ला कॅपिटल, नंतर आहे मुरुगप्पा ग्रुपची अजून एक कंपनी ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स ऑफ इंडिया, नंतर आहे इंटेलेक्ट डिझाईन ॲरेना, नंतर आहे AU स्मॉल फायनान्स बँक, नंतर आहे SBFC फायनान्स, नंतर आहे गो डिजिट जनरल आणि सगळ्यात शेवटी आणि 48वी कंपनी आहे सॅफेअर फूड्स इंडिया. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 48 कंपन्या बघितल्या, ज्या कंपन्याचे प्रमोटर्स मागल्या 4 क्वार्टरपासून लगातार आपली हिस्सेदारी कमी करत आहे. म्हणजे या 48 कंपन्याचे प्रमोटर्स मागल्या 1 वर्षापासून आपली हिस्सेदारी थोडी थोडी कमी करत आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन
पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.